चला करू घरचा अभ्यास. तर मुलांनो, आज हा घटक जो आहे, दिवस, आठवडा, महिना, वर्ष, लीप वर्ष, हे मी सगळ्याच वर्गांना शिकवणार आहे. कारण की हे वर्षातून एकदा ह्याची उजळणी होणं आवश्यक आहे. ह्या वर्षी जर शिकलं तर तुम्हाला थोडं लक्षात येईल, पुढे दुसरीला थोडं जास्त लक्षात येईल, तिसरीला तुम्हाला परफेक्ट येईल, आणि चौथीला काय होईल, तुम्ही त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट, त्याच्यावरचे कसले जरी प्रश्न आले तर तुम्ही ते सोडवू शकतात. म्हणून वर्षातून एकदा ह्या सगळ्या गोष्टीची रिव्हिजन होणं आवश्यक आहे. पहिलीच्या मुलांना ह्या वर्षी थोडं कमी समजेल, काही अडचणी, फक्त पहा तरी तुम्हाला बऱ्यापैकी अभ्यासक्रमामध्ये आहे. आता हा घटक कधी कोण शिकायचा आहे बघा. चौथीच्या मुलांनी 65व्या दिवशी शिकायचा आहे. पहिलीचा दिवस 101 आहे, दुसरीसाठी दिवस हा 65 आहे, आणि तिसरीसाठी सुद्धा 65 हा दिवस आहे. तर चला मग सगळ्यांनी काय करायचं आहे, मोबाईल घ्यायचा, जमलं तर जवळ कॅलेंडर घेऊन बसा. कॅलेंडर, पेन, पेन्सिल, इरेझर घेऊन बसायचं आहे, आणि मोबाईल लांब ठेवायचा आधी. हा सुद्धा व्हिडिओ खूप मोठा आहे, एकाच दिवशी भरपूर घटक मी शिकवायले, त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपला मोठा होणार आहे. त्याच्यामुळं मोबाईल लांब ठेवायचा. ओके. तर मुलांनो, आज आपण दिवस शिकणार आहोत. दिवस म्हणजे नेमका काय? आता दिवस तुम्हाला माहिती आहे, आता दिवस चालू आहे, रात्र चालू आहे, पण नेमका दिवस म्हणजे किती तासाचा असतो, कधी सुरू होतो आणि कधी संपतो, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता सकाळचे 5 वाजलेले आहेत. आई झोपेतून उठली, बाबा उठली, आजी आजोबा सगळे झोपेतून उठले, तुम्ही नाही उठलात. तर सगळे पहाटे किती वाजता उठतात? 5 वाजता. 5 वाजता सूर्य उगवतो. कधी 4ला उगवतो, कधी 5ला, 5:30ला उगवतो, पण सकाळ 5 वाजता सुरू झाली बरं का. आता हा आपला दिवस सुरू झाला, बरोबर आहे का? हा आपला दिवस सुरू झाला, आणि हा दिवस सुरू झाल्यानंतर बघा, आता हा दिवस कधी संपणार आहे बघू आपण. तर 5 वाजता दिवस आईचा सुरू झालेला आहे. आईनं काय केला? आईनं घर झाडली, आंघोळ केली, आणि देवपूजा केली. घर झाडून झाल्यानंतर मग आई काय केली? आईनं तुम्हाला उठवलं, तुम्हाला आंघोळ घातली आईनं. सगळे घरातले छोटे 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 चहा पाणी सगळ्याचा नाश्ता वगैरे झाला, आणि मग आई केली, आईनं स्वयंपाक सुरू केला. आईला स्वयंपाक काही लगेच होत नसतो. आईला स्वयंपाक करायला किती वेळ लागला बघा बा. आईचा स्वयंपाक 9, 9:30, 10 वाजेपर्यंत होऊन जातो. आईचा स्वयंपाक कधी होतो? 10 वाजेपर्यंत संपून जातो. मग आईचा स्वयंपाक कधी संपणार आहे? 10 वाजेपर्यंतच स्वयंपाक झाला. मग आईनं काय केलं? भांडे धुणं केले, भांडे धुणं फरशा पुसून घेतल्या. तोपर्यंत आईला 12 वाजले. मग आईनं काय केलं? दुपारचं जेवण तेन केलं, आणि थोडा वेळ आईने इकडचे तिकडचे छोटे मोठे कामं केले. आणि ह्या वेळेला तुम्ही शाळेत आहेत बरं का. दुपारी तुम्ही कुठं असतात? शाळेत असतात, आणि शाळेत अभ्यास करत असतात. तुमची शाळा किती वाजता सुटते? काही मुलांची 4 वाजता सुटते, काही मुलांची 5 वाजता सुटते, आणि मग तुम्ही काय झाली, शाळा सुटली की तुम्ही आलात 5 वाजता घरी. तुम्ही शाळा कुठं आलात? घरी आलात. आता इथं बघा झाले 12 तास झाले. सकाळी उठल्यापासून तुम्ही शाळेतून घरी येईपर्यंत 12 तास झाले. बरोबर आहे का? सकाळ आपली किती वाजता झाली? ती 5 वाजता झाली होती. आणि पुन्हा सकाळ वाजल्यापासून आईनं स्वयंपाक, घर भांडे धुणं करून तुम्ही शाळेत जाऊन शाळेतून परत येईपर्यंत पुन्हा 5 वाजले. मग आता इथे किती तास झाले? 12 तास झाले बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती तास झाले? 12 तास झाले. आता संध्याकाळचे 5 वाजलेत. सकाळचे 5 आणि संध्याकाळच्या 5 तासामध्ये कितीचा वेळ गेला? 12 तासाचा वेळ गेला. आता 12 तासानंतर तुम्ही संध्याकाळचे 5 वाजलेत आपले. तुम्ही थोडा वेळ मग 2 तास खेळायला गेलात बाहेर. शाळेतून कंटाळा आला होता तुम्हाला. 2 वाजता तुम्ही काय केलात? बाहेर खेळायला गेलात, आणि 7 वाजता घरी आलात. आईला म्हणलात, आई मला खूप भूक लागली, जेवायला वाढ म्हणलात, आणि आईनं मग तुम्हाला जेवायला वाढलं. तुमचं जेवण 8 वाजेपर्यंत झालं. मग 8 वाजता जेवण झालं की तुम्ही काय केलं? आई म्हणली, अभ्यास करत बस की आता जरा. आणि मग तुम्ही 8 ते 9, 9:30 वाजेपर्यंत अभ्यास केला, आणि मग अर्धा तास तुम्ही कार्टून बघितलं. अर्धा तास कार्टून बघितलं, आणि 10 वाजता जे झोपलात तुम्ही, असलं भारी झोपलात, पांघरून घेऊन आईच्या हातावर डोकं ठेवून तुम्ही छान मस्त झोपलात. आणि झोपून कधी उठलात? पुन्हा अजून सकाळी 5 वाजता उठलात. किती वाजता झोपला होता तुम्ही? 10 वाजता झोपला होता. 10 ते
5 तुमची छान एकदम मस्त झोप झाली आणि तुम्ही किती उठलात नंतर? तुम्ही पुन्हा 5 वाजता उठलेले आहेत. म्हणजे एक दिवस किती वेळाचा झाला? पुन्हा सकाळ झाली. ही सकाळ ते उद्या सकाळची सकाळ, ह्याच्यामध्ये किती तासाचं अंतर आहे बघा. आता मगाशी शाळेतून आलेले 12 तास झाले होते, बरोबर आहे का? मग 12 तास झाल्यानंतर तुम्ही शाळेतून आल्यानंतर हातपाय धुतले, खेळायला गेलात, खेळून झाले की तुमचं जेवण झालं, जेवण झालं की तुम्ही अभ्यास केला, अभ्यास केल्यावर तुम्ही थोडा वेळ टीव्ही बघितली आणि तुम्ही इथं झोपलात आणि ते सकाळी 5 वाजता उठलात. म्हणजे आधीचे 12 आणि हे 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. दुसऱ्या दिवशी सकाळ व्हायला 24 तास लागले. म्हणजे आपला एक दिवस पूर्ण किती तासाचा असतो? 24 तासाचा असतो. एक दिवस किती वेळाचा असतो? 24 तासाचा असतो. एक पूर्ण दिवस आपला 24 तासाचा असतो. समजलं? 24 तास का म्हणतात हे तुम्हाला समजावं की बाबा करेक्ट 24 तास. तर बऱ्याच मुलांना काय वाटतं, दिवस म्हणजे ज्या दिवशी सूर्य आहे त्याला दिवस म्हणायचं. ते काय करतात, दिवसामध्ये रात्रीला मोजतच नाहीत. दिवस म्हणजे काय, आज सकाळच्या 5 वाजल्यापासून उद्या सकाळच्या 5 वाजेपर्यंत च्या वेळेला दिवस म्हणतात. मग दिवसामध्ये रात्र पण येते. दिन आणि रात्र, दिवस आणि रात्र हे वेगळे आहेत. दिवस 12 तासाचा असतो, रात्र 12 तासाची असते. प्रकाश 12 तास असतो, रात्र 12 तासाची असते. पण हे 12 आणि 12 24 तासाचा हा पूर्ण दिवस असतो. म्हणजे बरेच मुलं म्हणतात सूर्य आहे तोपर्यंत दिवस आहे. तसं नाही. 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस हे दोन्ही मिळून 24 तास होतात. आणि याला दिवस म्हणतात. याला दिवस म्हणतात. अर्धा दिवस म्हणजे काय, हे 12 तास. सकाळी तुम्ही उठल्यापासून शाळेतून परत येईपर्यंतच्या वेळेला काय म्हणणार आपण, 12 तास किंवा अर्धा दिवस. पूर्ण दिवसाला आपण अर्धा दिवस म्हणतो आणि पूर्ण रात्रीला पण अर्धा दिवस म्हणतो. हे अर्धा आणि हे अर्धा म्हणून पूर्ण दिवस होतो. तर सगळ्यांना समजलं, दिवस आणि रात्र एकत्र मिळून त्याला आपण दिवस असं म्हणतो. ठीक आहे, सगळ्यांना समजलं की एका दिवसामध्ये 24 तास असतात. हे लिहायचंय तुम्हाला, मला सांगायची गरज पडून हे तुम्हाला लिहायचंय. एका दिवसामध्ये 24 तास असतात. एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास असतात. तर मुलांनो, हे आहे कालनिर्णय किंवा दिनदर्शिका. मग ते वेगवेगळे असतात. शक्यतो कालनिर्णय किंवा कॅलेंडर म्हणतात त्याला. आता याला दिनदर्शिका म्हणतात. आपल्या अभ्यासामध्ये काय म्हणतात त्याला? दिनदर्शिका. दिवस दाखवणारी दर्शिका म्हणजे दिनदर्शिका. आता हे तुम्ही सगळं रोज भिंतीवर बघतात, पण नीट नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे, तारीख काय, हे तुम्ही कधी पाहत नाहीत. म्हणून मी आज तुम्हाला शिकवत आहे. आणि जर तुम्हाला आज समजलं तर तुम्ही नंतर उद्यापासून रोज बघायचं, आज कोणती तारीख आहे, कोणता वार आहे, कोणता महिना आहे, कोणतं वर्ष आहे, हे रोज तुम्ही पाहायचं. आज मी तुम्हाला कसं पाहायचं तेवढं शिकवणार आहे. तर आता हे कॅलेंडर आहे, त्याच्यामध्ये 30 दिवस असतात. हा महिना आहे जानेवारी. ह्या जानेवारी महिन्यामध्ये 30 दिवस आहेत. 1, 2, 3, 4 पासून 31 दिवस आहेत. मग महिना आहे. आणि आता आपण काय पाहणार, पहिल्यांदा कॅलेंडरमध्ये हे असतात वार. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे आहेत वार. जानेवारी महिना आहे. वर्ष आहे 2025. वर्ष कोणतं आहे? हे 2025 वर्ष चालू आहे. आणि हा पहिला महिना आहे म्हणून हा इथं 1 लिहिलेलं बघा. इथे 1 काय लिहिलेलं आहे? हा पहिला महिना आहे म्हणून इथं 1 लिहिलेला आहे. आणि वार बघणार आहेत आपण. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 7 वार आहेत. मग ह्या 7 वारांना सप्ताह म्हणतात. काय म्हणतात? सप्ताह. पण आपण शक्यतो काय म्हणतो? आठवडा. काय म्हणतो? आठवडा. ह्याच्यात 8 दिवस नसतात तरी पण आपण 8 दिवस आठवडा म्हणतो. कारण की आठवडा का म्हणतात? आता रविवारपासून दिवस सुरू झाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पुन्हा रविवार यायला 8 दिवस झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि पुन्हा हे 8वा दिवस. म्हणजे रविवार जाऊन पुन्हा रविवार यायला 8 दिवस लागतात. कारण की हा रविवार 2दा मोजला जातो मग त्याला आठवडा म्हणतात. पण आठवड्यामध्ये 7 वार असतात. कोणकोणते? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि असे 7 वार असतात. मग 7 वार आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7 दिवस. यालाच आपण सप्ताह सुद्धा म्हणतो. मग नंतर तुम्हाला हे वार समजले. अंगणवाडीला आपण फुलपाठ केलेत. गेल्या वर्षी अभ्यास केलाय. आता ह्या वर्षी पण अभ्यास करणार आहोत. तर आता हे वार जे आहेत, वार झाले की आपल्याला बघायचे महिना. कोणता महिना आहे? जानेवारी.
आता हे जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 31 दिवस आहेत बघा. आता पुढचा महिना आहे फेब्रुवारी. पुढचा कोणता महिना आहे? फेब्रुवारी. आता ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस आहेत. ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 28 दिवस आहेत. पुढचा महिना आहे मार्च. पुढचा कोणता महिना आहे? मार्च. आता ह्या मार्च मध्ये किती दिवस आहेत बघा? 31 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 31 दिवस आहेत. आणि पुढचा महिना आहे एप्रिल. तर एप्रिल मध्ये किती दिवस आहेत? एप्रिल मध्ये 30 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 30. म्हणजे महिन्यामध्ये 28, 29 कधीतरी असतं. 28, 30 आणि 31 हे 3 दिवस असतात. 28, 29, 30, 31. मग कधी कमी असतात, कधी 31 असतात, कधी 30 असतात, कधी 28 असतात आणि 4 वर्षातून एकदा 29 दिवस असतात. तर हे सगळ्यांना समजलं की महिन्यामध्ये 30च्या आसपास दिवस असतात. 30, 31, 29 पण शक्यतो 30 दिवस असतात. पुन्हा आता वर्ष. वर्ष म्हणजे काय नेमकं बघू आपण. आता हे कॅलेंडर आहे. हे पूर्ण कॅलेंडर किती एका वर्षाचं असतं. आपण हॅपी न्यू इयर करत नाहीत का शाळेमध्ये? कधी करतो तर आपण हॅपी न्यू इयर जेव्हा हे पूर्ण कॅलेंडर आहे की नाही, हे कॅलेंडर याच्यात 12 महिने असतात. किती महिने असतात? 12 महिने. हे 12 महिने संपले की हे वर्ष संपतं आणि हे वर्ष संपलं की आपण हॅपी न्यू इयर करतो. हॅपी न्यू इयर करतो म्हणजे काय करतो? नवीन वर्षाचं स्वागत करतो. हॅपी न्यू इयर म्हणजे हे वर्ष संपलं, नवीन कॅलेंडर, नवीन वर्ष सुरू झालं. आता एका वर्षामध्ये किती दिवस असतात आपण मोजणार आहोत. मी मोजते, तुम्ही फक्त हे लिहून घ्या. हे लिहून घ्या आणि हे लिहितली तिकडे लक्ष द्या. इकडे लक्ष देत इकडं लिहा. आता जानेवारीमध्ये, आता मी दिवस खूप मोजणार आहे बरं का. वर्षात एवढे मोठे दिवस असतात. बघू किती दिवस असतात ते. महिना जानेवारी. जानेवारीमध्ये किती दिवस आहेत? 31 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 31. जानेवारीमध्ये 31 दिवस आहेत. पुन्हा आलं फेब्रुवारी. जानेवारीमध्ये किती दिवस आहेत बाळांनो? 31 दिवस. मगाशी मी हातावर लिहिलं होतं, हे तुम्ही लिहू नका, फक्त लक्षात ठेवा. जानेवारीमध्ये 31 दिवस आहेत. फेब्रुवारीमध्ये किती दिवस आहेत बघा? 28 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 28. आता हा मार्च महिना आहे. कोणता महिना? मार्च. मार्च मध्ये किती दिवस आहेत बघा? 31 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 31. मार्च मध्ये 31 दिवस आहेत. पुढचा महिना आहे आपला एप्रिल. कोणता महिना आहे? एप्रिल. एप्रिल मध्ये किती दिवस आहेत? 30 दिवस आहेत. एप्रिल मध्ये 30 दिवस आहेत. पुढचा महिना आहे आपला मे. मे मध्ये बघा, मे मध्ये 31 दिवस आहेत. इथे बघा 31 दिवस आहेत. आणि एप्रिल मध्ये 30 दिवस आहेत. एप्रिल मध्ये 30, जानेवारी मध्ये 31, फेब्रुवारी मध्ये 28, मार्च मध्ये 31, एप्रिल मध्ये 30 आणि मे मध्ये 31 दिवस आहेत. हा जून महिना आहे. जून मध्ये 30 दिवस आहेत. जून महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 30 दिवस आहेत. हा आहे जुलै महिना. जुलै महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 31. जुलै महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. पुढे आहे ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 31. 31. जुलै 31 आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. हा आहे सप्टेंबर महिना. सप्टेंबर महिन्यामध्ये 30 दिवस आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 30. पुढे आहे ऑक्टोबर महिना. ऑक्टोबर महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 31. पुन्हा आहे नोव्हेंबर महिना. नोव्हेंबर महिन्यामध्ये 30 दिवस आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 30 दिवस आहेत. आणि हा आहे डिसेंबर महिना. डिसेंबर महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 31. आता यांची काय करणार आहोत? हे सगळ्या महिन्यातले दिवस आहेत. आता एवढ्या दिवसाची जर आपण बेरीज केली तर किती बेरीज येणार आहे? एका वर्षातल्या दिवसाची. एका वर्षामध्ये किती महिने आहेत? 12.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 महिने आहेत. 12 महिन्यामध्ये एवढे एवढे दिवस आहेत. आता एवढ्या सगळ्याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय कळतं की किती वर्षामध्ये किती दिवस आहेत. 12 महिन्याचे दिवस कळले. आता एका वर्षामध्ये किती दिवस आहेत आपण बघणार आहोत. आता आपण यांची बेरीज करणार आहोत. बेरीज येते ना तुम्हाला करायला. 1 मध्ये 8 मिसळले. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 मध्ये मी 1 मिसळला किती झाले 10. 10 मध्ये 1 मिसळला 11. 11 मध्ये 1 मिसळला 12. 12 मध्ये 1 मिसळला 13. 13 मध्ये 1 मिसळला 14. 14 मध्ये 1 मिसळला 15. 15ला मी कसं लिहिणार, इथं 1 आणि इथं 5. किती मोठी बेरीज आहे बघा बरं. इथे तुम्हाला पण इथे लय सोपी असते मोठी बेरीज, मजा येते करायला. तर आता इथं 1 मध्ये मी 3 मिसळले. 1 2 3 4. 4 मध्ये 2 मिसळले. 5 6. 6 मध्ये 3 मिसळले. 7 8 9. 9 मध्ये 3 मिसळले. 10 11 12. 12 मध्ये 3 मिसळले. 13 14 15. 15 मध्ये मी 3 मिसळले. 16 17 18. 18 मध्ये 3 मिसळले. 19 20 21. 21 मध्ये 3 मिसळले. 22 23 24. 24 मध्ये 3 मिसळले. 25 26 27. 27 मध्ये 3 मिसळले. 28 29 30. 30 मध्ये 3 मिसळले. 31 32 33. 33 मध्ये 3 मिसळले. 34 35 36. किती आलं 36. म्हणजे एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. एका वर्षामध्ये किती दिवस असतात 365 दिवस असतात. पण ह्या कॅलेंडरमध्ये नाही, कुठंच नाही. एका वर्षामध्ये 365 दिवस आणि वर 6 तास असतात. वर 6 तास असतात. पण हे 6 तास कॅलेंडरमध्ये दाखवले जात नाहीत. हे 6 तास आपल्याला माहित असावं की एका वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि 6 तास असतात. हे 6 तास कुठंच उल्लेख केला जात नाही. पण हे 6 तास कुठं जातात नंतर मी शिकवणार आहे तुम्हाला. आता एका वर्षामध्ये एक लक्षात ठेवा, एका वर्षात 365 दिवस असतात. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, एका वर्षात 365 दिवस असतात. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. आता ह्याच्यामध्ये पंधरवाडा असतो. पंधरवाडा म्हणजे काय, आता इथं बघा हा लाल टिपका दिसेल बघा तुम्हाला, पांढरा टिपका आहे गोल. हे पांढरा गोल टिपका दिसेल की नाही, या पांढऱ्या गोल टिपक्याला पौर्णिमा असते आणि ते काळा टिपका आहे अमावस्या असते. पौर्णिमापासून अमावस्यापर्यंत जे 15 दिवस असतात त्याला पंधरवाडा म्हणतात. काय म्हणतात, पंधरवाडा. पंधरवाड्यामध्ये 15 दिवस असतात. हे आताच नाही, आपल्याला 3री 4थीला शिकायचे. फक्त एक लक्षात ठेवा, पंधरवाड्यामध्ये 15 दिवस असतात. सप्ताहामध्ये 7 दिवस, पंधरवाड्यामध्ये 15 दिवस. एका महिन्यात 29 28 29 30 31 ह्याच्यापैकी एक दिवस एक आकडा असतो. आणि वर्षामध्ये 365. 365 हा आकडा डोक्यात फिट करा. एवढी मोठी बेरीज केली आहे मी, एवढी मोठी बेरीज केली आहे. कशासाठी, ह्या 365 साठी केली की नाही. मग तुम्ही लक्षात ठेवायचं काम आहे की नाही तुमचं. मग आता पटकन लक्षात ठेवा की एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. बसला डोक्यात फिट. ओके, तर आता सगळ्यांना दिवस कळाले. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. आता ह्या 6 तासाचा लय मोठा घोटाळा आहे. हे जे 6 तास आहेत की नाही, ह्या 6 तासामुळं तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो. हे 6 तास खूप आगाव आहेत. ह्या 6 तासामुळं काय होतं माहिती का, एक लीप वर्ष तयार होतं. ह्या वरचे 365 दिवस आहेत की नाही, हे 6 तास कुठं घालता. ह्या 6 तासामुळं एक तुमचा अभ्यास एवढा मोठा वाढलेला आहे. ह्या 6 तासामुळं काय तयार होतो, एक लीप वर्ष तयार होतं. आणि ह्या लीप वर्षाचा अभ्यास तुम्हाला सारखा करावा लागतो, सारखा करावा लागतो. तर चला आता समजून घेऊ आपण ह्या 6 तासाचं काय होतं. तर मुलांनो, हे लिहित तुम्हाला जास्त इकडे लक्ष द्यायचं, लिहिण्याकडे कमी लक्ष द्यायचं आणि इकडे थोडंसं जास्त लिहायचं. हे पूर्ण लिहायचं, मी जसं लिहिलंय तसं सुटसुटीत छान लिहायचंय. कारण की खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला ही पाठ लक्षात ठेवायची. पाठ केले तरी खूप छान झालं. तर आता बघा, मी तुम्हाला काय म्हणलं, 365 दिवसाच्या वर दिवसामध्ये 6 तास असतात. किती तास असतात, 6 तास असतात. मग आता एका वर्षातले हे 6 तास झाले, दुसऱ्या वर्षीचे 6 तास, तिसऱ्या वर्षातले 6 तास आणि चौथ्या वर्षातले 7 तास, 6 तास. हे
4 तास 6 हे 6 तास एका वर्षातले, दुसऱ्या वर्षातले 4 तास 6 तास, तिसऱ्या वर्षातले 6 तास आणि चौथ्या वर्षातले 6 तास, असे एकूण किती 6 तास झाले? मग 24 तास झाले. सगळे मिळून हे किती वर्षात? 4 वर्षामध्ये 24 तास झाले. किती वर्षामध्ये? 4 वर्षामध्ये. 4 वर्षामध्ये हे 24 तास झालेले आहेत. आता हे 24 तासाचं काय करायचं? ह्याला कुठं बसवायचं? मग 4 दिवसानं ह्या 24 तासाचा 1 दिवस होतो. 4 वर्ष पूर्ण झाले की ह्या 24 तासाचा काय होतो? 1 दिवस होतो. पण आता हा 1 दिवस कुठं ठेवायचा? किती मोठा प्रश्न आहे बघा बरं. आता एका वर्षातले 6 तास, दुसऱ्या वर्षातले 6 तास, तिसऱ्या वर्षातले 6 तास, चौथ्या वर्षातले 6 तास, हे 6 तास मिळून 24 तास झाले. आता हे 24 तास पूर्ण कॅलेंडरमध्ये कुठे ठेवायचे? आपलं ठरलेलं आहे जानेवारीमध्ये 31 दिवस, फेब्रुवारीमध्ये 28 दिवस, मार्चमध्ये 31 दिवस, हे ठरलेलं आहे प्रत्येक महिन्याचं. मग आता हा एका दिवसाला 4 वर्षानंतर कुठे ठेवायचं? हा खूप मोठा प्रश्न आहे. मग आता हा जो 1 दिवस आहे तो ठेवूत आधी. नंतर आधी आपल्या वर्षामध्ये किती दिवस होते? 365 दिवस होते. पण 4 वर्षानंतर 1 दिवस वाढला. 4 वर्षानंतर 1 दिवस वाढला. आता हा वाढलेला दिवस कुठे ठेवायचा आपल्याला? याच्या वाढलेला दिवस आधी याच्यामध्ये मिसळू आपण. 365 अधिक 1, 5 मध्ये 1 मिसळला 6 झाले. 3 ला 3 आणि 6 ला 6. मग आता हे किती दिवस झाले? 366. 365 मध्ये 1 दिवस मिसळला किती दिवस झाले? 366 दिवस झाले. 365 मध्ये 1 दिवस मिसळल्यानंतर किती दिवस झाले? 366 दिवस झाले. आता हे समजलं तुम्हाला की 4 वर्षानं 1 दिवस तयार होतो. 4 वर्षानं 1 दिवस तयार होतो. आणि हा दिवस झाल्यानंतर त्या वर्षामध्ये 365च्या ऐवजी किती दिवस होतात? 366 दिवस होतात. जेव्हा ज्या वर्षामध्ये 366 दिवस आहेत त्या वर्षाला म्हणतात लीप वर्ष. काय म्हणतात? लीप वर्ष. 365 जर वर्षी 365 दिवस असतात, पण 4 वर्ष झालं की त्याच्यात 1 दिवस वाढतो. आणि हा वाढलेला दिवस वाढल्यामुळं 365चे 366 दिवस होतात. आणि 365 दिवस झाले त्याला आपण काय म्हणतो? लीप वर्ष. काय म्हणतो? लीप वर्ष. डोक्यामध्ये फिट करा. लीप वर्ष. लीप वर्ष त्याला कसलं म्हणायचं? लीप वर्ष. कारण की लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. आता हा वाढलेला 1 दिवस कुठं ठेवायचा? लय मोठा प्रश्न आहे. आता हा वाढलेला 1 दिवस काय केला जातो? 365 दिवस आहेत आधीचे, हा दिवस वाढला. मग आता हा कुठे ठेवला जातो? तर हा फेब्रुवारी महिन्यामध्ये ठेवला जातो. 29 दिवस असतात. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात. किती दिवस असतात? 28. पण फेब्रुवारी महिन्या 4 वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. ज्या वर्षी लीप वर्ष आहे त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. फेब्रुवारी 29. ज्या वर्षी लीप वर्ष आहे त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. ज्या वर्षी लीप वर्ष आहे त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. किती दिवस असतात? 29. मग आता हे लीप वर्ष कसं ओळखायचं? आता आपण आपला जीव उडसा. आता हे कसं हुडकावर देवा लीप वर्ष? आता हे लीप वर्ष हुडकणं खूप खूप सोपं आहे. तुम्हाला 20 अंक पाठ झाले, लीप वर्ष सापडलं म्हणा. आता समजलं ना सगळ्यांना? जर 4 वर्षाला 6 तासाचा 1 दिवस तयार होतो. तो 1 दिवस झाला की वर्षामध्ये 366 दिवस होतात. जर वर्षी 365 दिवस असतात. 1 दिवस वाढल्याने 366 होतात. ज्या वर्षी 366 दिवस आहेत त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. आणि वाढलेला दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये ठेवला जातो.
मग फेब्रुवारी महिन्यामध्ये दरवर्षी 28 दिवस असतात, पण ज्या वर्षी लीप वर्ष आहे त्या दिवशी त्या महिन्यामध्ये 29 दिवस असतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. कधी? फेब्रुवारी महिन्यामध्ये. आता तुम्हाला एक कळाले की लीप वर्ष हे 4 वर्षांनी येतं. किती वर्षांनी येतं? 4 वर्षांना. बरोबर आहे का? किती वर्षांनी येतं? 4 वर्षांना. म्हणजे आता पुढचं लीप वर्ष कधी येणार आहे? पुढचं लीप वर्ष कधी येणार? 4 वर्षांनी येणार. बरोबर आहे का? एक लीप वर्ष 4 दिवसांना आलं, 4 वर्षांनी आलं. नंतर पुढचं लीप वर्ष कधी येणार? 4, 5, 6, 7, 8. पुढचं लीप वर्ष 9, 10, 11, 12. त्याच्या पुढचं लीप वर्ष 13, 14, 15, 16. पुढचं लीप वर्ष 17, 18, 19, 20. पुढचं लीप वर्ष 21, 22, 23, 24. त्याच्या पुढचं लीप वर्ष 25, 26, 27, 28. आता ह्या संख्या तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्यात. लक्षात ठेवायच्यात बरं का. आता नीट बघा. आता समजा 2004 वर्ष हे 2004 चालू आहे सध्या. समजा नाही, 2004 वर्ष आहे. समजा कॅलेंडर वर्ष असतं बघा, 2004, 2005. आता सध्या वर्ष कोणतं आहे? 2025 वर्ष चालू आहे. पण आपण काय करणार आहोत? 2004 पासून वर्ष सुरू करणार आहोत. तर 2004 त्याच्यानंतरचं वर्ष किती असणार आहे? 4 वर्षानंतर. 2004 ला लीप वर्ष आहे समजा. आता हे लीप वर्ष आहे आणि नंतरचं लीप वर्ष कधी येणार? 2004, 2005, 6, 7, 8. 2008. नंतरचं लीप वर्ष कधी येणार? 2008, 9, 10, 11, 12. 2012. त्याच्या पुढचं लीप वर्ष कधी येणार? 2013, 14, 15, 16. 2016. त्याच्या पुढचं लीप वर्ष कधी येणार? 2017, 18, 19, 20. 2020 वर्षाला येणार. त्याच्या पुढचं लीप वर्ष 2021, 22, 23, 24. 2024 ला येणार. त्याच्यानंतरचं लीप वर्ष कधी येणार? 2028 ला येणार. 24, 25, 26, 27, 28. नंतरचं लीप वर्ष कधी येणार? 29, 30, 31, 32. 2032 ला पुढचं लीप वर्ष येणार. आणि त्याच्या पुढचं लीप वर्ष 2032, 2033, 34, 35, 36. 2036 ला पुढचं लीप वर्ष येणार आहे. तर आता हा फरक आहे लीप वर्षामध्ये. तर तुम्हाला समजलं की लीप वर्ष काय आहे. तर आता हे लीप वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे की, तर हे तुम्हाला लिहायचंय बघा. सगळ्यांनी हे लिहित इकडं लक्ष द्यायचंय. आता हे लीप वर्ष 2036. 2036 मध्ये मी 4 मिसळले. 2036 नंतर पुढचं लीप वर्ष येणार आहे 2037, 38, 39, 40. 2040. त्याच्या पुढचं लीप वर्ष 4 वर्षांना येणार. 2040, 41, 42, 43, 44. 2044 ला त्याच्या पुढचं लीप वर्ष येणार. त्याच्या पुढचं लीप वर्ष कधी येणार? 2044, 2045, 2046, 2047, 2048. त्याच्या पुढचं लीप वर्ष कधी येणार? 2048, 2049, 2050, 2051, 2052. 2052. त्याच्या पुढचं लीप वर्ष कधी येणार? 2053, 2054, 2055, 2056. त्याच्या पुढचं लीप वर्ष कधी येणार? 2057, 2058, 2059, 2060. 2060. आणि त्याच्या पुढचं लीप वर्ष कधी येणार? 2061, 2062, 2063 आणि 2064. 2064. हे असं लीप वर्ष असतं. आता लीप वर्ष कधी आहे कसं करणार? आपल्याला शेवटचे 2 अंक बघायचे. एकक, दशक. एकक, दशक. एकक, दशक. एकक, दशक.
एकक दशक, 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 एकक दशक आणि एकक दशक. एकक आणि दशक स्थानावरून त्या संख्या 30 ते वर्ष लीप वर्ष आहे का नाही हे ठरवायचं असतं. आता कोणते अंक पाहिजे? 4च्या पटीतले. 4 वर्षांनी लीप वर्ष येते ना, म्हणून 4 वर्षानंतरची 4 वर्षाने येणारे आपण मोजत असतो. आता इथे बघा किती सोपं आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 9 40. 40 पर्यंत सगळ्यांना पाठ आहे. 40 पर्यंत कोणतं का वर्ष असणार तुम्हाला बरोबर समजेल की हे लीप वर्ष आहे म्हणून. पण 40च्या पुढे काय करणार? 40च्या पुढे 4 घर मोजले 44, 44च्या पुढे 4 घर मोजले 48, 48च्या पुढे 4 घर मोजले 52, 52च्या पुढे 4 घर मोजले 56, 40च्या पुढे 4 घर मोजले 60 आणि 2000च्या पुढे 4 घर मोजले 64. म्हणजे 4 4च्या पटीतल्या. मग तुम्हाला म्हणाल मॅडम आम्हाला कसं माहिती? आम्हाला तर 40 पर्यंतच पाडायचे. म्हणून मी तुम्हाला हे लिहून घ्यायला सांगितलं होतं. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं? हे लिहून घ्या. तुम्हाला अजून भागाकारी येत नाही म्हणून आपल्याला हे अंक पाठ करायचे. हे अंक ह्या संख्यांच्या जर एकक आणि दशक स्थानी जर हे अंक असले ती संख्या लीप वर्ष असते. ते वर्ष लीप वर्ष असतं. मग किती पाठ करायचं तुम्हाला? 40 पर्यंत पाठ आहे. 4चा पाडा पाठ आहे. मग किती पाठ करायचं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 संख्या पाठ केल्या की झालं. आपोआप लीप वर्ष कळते तुम्हाला. फक्त एकक दशक बघायचा. कोणतं का वर्ष असणार, कोणतं का वर्ष असणार. समजा आता तुम्ही जन्माला नव्हतात पण माझा जन्म आहे 1981चा माझा जन्म आहे. तर आता माझा हे जन्म शेवटचं एकक दशक स्थान कोणतं आहे? एकक दशक, एकक दशक. मग आता एकक दशक स्थानी 4च्या पटीतल्या संख्या आहेत का? 4 1 4, 4 2 8, 4 3 12. इथं आहे 1. म्हणजे हे लीप वर्ष नाही. हे लीप वर्ष नाही. का बर? कारण की 4च्या पटीमध्ये नाहीच ना. याच्यामध्ये 81 आहे का बघा बरं कुठं? नाही. 80 आहे. पण 81 आहे का? नाही. म्हणजे हे लीप वर्ष नाही. तर हे सगळ्यांनी संख्या लिहून घ्यायच्या आणि नीट लक्षात ठेवायच्या. लक्षात कसं ठेवायचे? 4च्या पटीतल्या संख्या आहेत. आता नाही जर समजा लक्षात राहिले, आता 40 पर्यंत झालं. हे बघा 4 1 4, 4 2 8, 4 3 12चं फक्त 2 आहे. 4 3 16, 4 5 20, 4 7 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे? 2. एकक स्थानावर नाही ठरवता येत आपल्याला. दशक स्थान पण बघावं लागतं. म्हणून 4च्या पटीतल्या संख्या आहेत का नाही तेवढं बघितलं की तुम्हाला लीप वर्ष. ह्या संख्या लक्षात ठेवा. आपोआपच तुम्हाला लीप वर्ष समजून जाईल. हे नीट लक्षात ठेवा. हे सर्व लीप वर्ष आहेत. आता बघा इथं 2000. 2000च्या एकक स्थानी दशक स्थानी 0 आहे. म्हणजे हे लीप वर्ष आहे. एकक स्थानी दशक स्थानी 0 4 आहे. म्हणजे हे लीप वर्ष आहे. 0 8 लीप वर्ष आहे. 1 12, 4 3 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 9 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16 आणि 0. तर ह्याच्यावरून आपल्याला समजतं लीप वर्ष आहे का नाही. आता 1946. आता इथं बघा 4 4 40, 4 1 4 1 4 आणि 4 2 8 पाहिजे होतं इथं. म्हणून हे लीप वर्ष नाही. पण जर इथं 8 राहिलं असतं तर हे 100% लीप वर्ष होतं. 2027. 27 3 4च्या पाड्यात आहे का? 2027.
27 4च्या पाड्यामध्ये आहे का? नाही, म्हणून हे लीप वर्ष नाही. 2022 22 ही संख्या 4च्या पाड्यात आहे का? नाही, म्हणून हे लीप वर्ष नाही. 2026 4च्या पाड्यात आहे का? नाही, म्हणून ही लीप वर्ष नाही. 2088 हे लीप वर्ष आहे का? 4 1 4 4 2 8 4 1 4 4 2 8 किंवा 88 संख्या ही आहे. कुठं पाहिली आपण 88 संख्या? तुम्हाला अजून भागाकार येत नाही म्हणून असं सांगते. 88 संख्या इथं आहे बघा, म्हणजे हे लीप वर्ष आहे. हे लीप वर्ष आहे. तर सगळ्यांना समजलं लीप वर्ष म्हणजे काय ते? ज्या वर्षी 366 दिवस असतात त्या वर्षाला लीप वर्ष म्हणायचं. जर 4 वर्षाला एक दिवस वाढतो, 365 मध्ये एक दिवस वाढतो आणि 366 दिवस होतात, त्या वर्षाला लीप वर्ष म्हणायचं. वाढलेला एक दिवस हा फेब्रुवारी महिन्यात जाऊन बसतो, म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवसाच्या ऐवजी 29 दिवस असतात, त्याला लीप वर्ष म्हणतात. लीप वर्षाच्या शेवटच्या 2 अंकी संख्या ह्या 4च्या पटीतल्या असतात. 4च्या पटीतल्या म्हणजे 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 6 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 9 40 44 48 52 56 60 64 64 68 72 76 80 84 88 92 96 आणि 100 ह्या संख्या जर एकक आणि दशक स्थानी असतील तर ते वर्ष लीप वर्ष असतं. ओके.